हॅलो फ्रेंड्स, कशा तुम्ही सगळेजण? आय होप की तुम्ही सगळेजण खूप मस्त आणि आनंदित असणार. तर सगळ्यांना माहीत आहे ऊन खूप तपत आहे आणि सगळ्यांनी काळजी घ्या. बाहेर जाताना भरपूर पाणी प्या आणि रुमाल बांधा, चष्मा घालून जा. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीचं लक्ष ठेवा. मी पण ठेवतो, तुम्ही पण ठेवा. कारण की किती काही झालं तुम्ही आमची फॅमिली आहे, आम्ही तुमच्या फॅमिलीला एक मेंबर आहोत. असं हे बघा ग्रुप आहे इथं मस्त्या पण कसा बोलला. काय रे गुरु, काय बोलला तू? हा इच्छकपणा चालू आहे. तर आज विषय म्हणजे असा आहे की तो विषय तुमच्याशी खूप दिवसापासून शेअर करायचा होता, पण झाला असं की तो टायमिंग काही जुळत नव्हता. आज तो वेळ आलेला आहे. खूप जण म्हणतात की ताई तुमच्यासोबत भांडत नाही का, किंवा दादा तुम्ही ताईसोबत भांडत नाही का. पण तुम्हाला मी ह्या गोष्टी सांगू नाही शकत. मी तुम्हाला त्या गोष्टी प्रॅक्टिकली दाखवतो. त्याचं कारण ऊन तर तपून राहिली, पण इकडे आहे ना अंदर गाडी बम भयानक तपलेली आहे. इतकी भयानक तपलेली आहे की तुम्हाला काय सांगू मी. आता दाखवू काय मॅडम? ओ रश्मी मॅडम, ओ रश्मी मॅडम, ओ रश्मी इकडे दे, इकडे दे. हा तर मग मी काय म्हटलं मग? हा मग हा तर मग काय झालं काय? नाही आता अरे मनातल्या गोष्टी मनात तो ठेव. बोल काय काय झालं? मी तुम्हाला पहिले सांगितलं आपल्या दोघांनी एकमेकाचा सपोर्ट म्हणजे करायला लागते. मी तुम्हाला सांगितलं नाही, हे आपलं सकाळपासून शेड्यूल लावलं आहे ना आपण. आता तू इकडे ये, मला काही लक्षात नाही राहिलं. तू इकडे बोल ना. बरं मी काय म्हणून राहिलो, ओ जाऊन आली बाई, इकडे या ना. बापरे, बरं मी असं काय बोललो तुला? मी एवढंच म्हटलं की हे स्वयंपाक झाला काय, किंवा ते सामान इथं भांडे इथं पडले ते उचलून ठेवून दे. एवढं काय बोललो? काय चुकी झाली काय? अरे वा रे बाई, इथं खासच झालं. तरी ते इकडले भांडे मॅच ते. पण मी काय असं काय तुला बोललो काय? मी एवढंच म्हटलं की बा हे भांडे इथं पडले आहे, तिथं ठेवून दे. आणि स्वयंपाक झाला काय? मग कसं म्हटलं? मी काय वा रे वा, हे तर लयच झालं तुला. म्हणजे तुला ते म्हणणे पण बेकार झालं मग आता आहे ना. म्हणजे हे तर मला तरी कपडे धुवा, भांडे घासा काही म्हणतो काय? हजारो नाही ह्या गोष्टीवर वाद झाला, हजारो नाही ह्या गोष्टीवर वाद झाला. तू तर लय दिसून राहिली हो तू. आता हे पा, मी इकडे पाहून राहिलो, इकडे तिकडे पाहून राहिलो, आणि हे इकडे येऊन बसले. आता काय करून राहिली आता तू इथं बसली? बसू नाही का आता? अरे यार थोडीशी थंडी होय, एवढी काय गरम गरम करून राहिली तू. आता रश्मी मला एक गोष्ट सांग, आता काही असलं तर मी तुलाच म्हणणार ना आता. हा काय म्हणून राहिलं बापा? बरं ठीक आहे, बसू का इथं की खाली बसू? हा तुम्ही नेहमीच आहे, अशीच करता तुम्ही नेहमी. काही नवीन गोष्ट आहे का? 10 वेळा सांगून तेच ते जाऊ देता का? मी बोललो. बरं मला तू एक गोष्ट सांग, आता काही असलं तर मी तुलाच म्हणणार ना. तू एवढं राग काय म्हणायचं रश्मी? आता मी तुला नाही म्हणू तर मी कोणाला म्हणू? मी कोणाला म्हणायचंही नाही. एवढं करा आपण आणि काय आपल्याला बोलले. बरं जाऊ दे ना, एवढं राग काय माणूस. मला हसायचं म्हणून जास्त वेळ राग भरू शकत नाही म्हणून नाही. मला बात हसा येते. अच्छा, रडून येते नंतर मला हसा येते. असं होय माय.
पण कसं आहे मित्रांनो, पहा किती कमी हिला बोलतो का नाही, बिचारी काम करते सकाळी उठल्यानंतर, सगळं लेकरा पाखराचं व्हिडिओ बनवणं, मग रील बनवणं, मग ते एडिट करणं. माहित आहे साऱ्याला, काही सांगा लागत नाही. तुम्हाला किंमत आहे का ते सांगा पहिले. नाही आहे ना, जाऊ दे आता, काय म्हणा लागते, थोडंसं बोला लागते. अशी गोष्ट नाही, तुम्ही बोलून देता, पण मला वाटते ना मग की बा आपणच काही कमी पडून राहिलो, बा आपणच बोलू शकत नाही, म्हणजे पोचू नाही शकून राहिलो बा आपण कोणा काम घरच्या. आम्हाला आता मजा काय उडवतात फालतूच्या गोष्टी. जाणच जा, तुमचे कामं करत जा. नाही माझ्या कामं काहीच नाही आहे. तू राग भरली ना, मग मला चांगलं नाही वाटून राहिलं. तुमचं तर असं आहे, भांडणं करत झाली स्वतःच फुकतात. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे यायचा. आपले भांडणं, आमची जर भांडणं झाली ना, चांगले कडाक्याचे भांडणं होते, रडे पडेपर्यंत. हे तर यायचा एकच निर्णय असते, जाय तू असं कर, रश्मी म्हणते मला सोडून दे, जाय, हेच असते. पण मी कधी म्हणत नाही असं. कधी म्हटलं मी? नेहमी तुम्ही भांडणात मला हेच बोलता. मला काय मी सोडून दे म्हणजे सोडून दे नाही, बिलकुल. आता लय झालं तुझ्या म्हणते रश्मी, आता म्हणते नाही जमून राहिली म्हणते आपली केमिस्ट्री, आता आपण फारकतीच घेतो म्हणजे फायनल. पण मी आजपर्यंत माझा रेकॉर्ड आहे 9 वर्षात, मी कधी सोडतो, मी कधी फारकती घेतो, मला सोडा, मी हा एकही शब्द म्हटला नाही, किती मोठे भांडणं झाले तरी. पण हे एवढ्या छोट्या भांडणात सुद्धा मला बोलून देतात. आता बोल ना. पण मी असं काही म्हटलं नाही. काय बोल, मी काही म्हटलं नाही, तुम्ही बोलता आणि भांडणं होते. आपला काही गुन्हा नसते, भांडणं होते. आपल्याला तर फुगून बसा, आपण वाट पहा, आता आपल्याला येईन बा नवरा आपल्या जवळ, आपल्याला मनवन बाई रडू नको रश्मी ते जमतच नाही त्याला. आपल्याला सकाळी सरेंडर राहते, जाऊ द्या बा, आता काय करता, जाऊ द्या बा. एवढं गोष्ट विषय कोणता आहे? मी तुला एवढंच बोललो होतो की रश्मी हे भांडे नाही बोलायचं. मी तुम्हाला झालं ना विषय, आता कामाच्याबद्दल नका बोलू. मला समजत नाही की घरचे कामं, माझ्या पाठीमागं किती कामं राहते, तुम्हाला साऱ्या माहित आहे ना, तरी तुम्ही मला तेच धाव बोलते. कधी तर कोणाही समोर बोलून देते, आई समोर म्हणते, बाबा समोर म्हणते, बाबा किती वेळची करून आली म्हणते, किती वेळची स्वयंपाक करू, तर स्वयंपाक कसं झाला, मी स्वयंपाक करता करता किती कामं करतो मला माहित आहे. 1000 वेळा सांगतो ते. आता असे बोलते, नंतर 2 दिवसाला पुन्हा तेच त्याचं गाणं राहते. अगं मी आता तुला बरं मनवत तर नाही, भांडण झालं, राग भरलं तर मनवत तर नाही, मलाच जा लागते. असंच फुगून बसते. काय बोलतात, गाडी एवढी गरम राहते तर असं वाटते बाई आपण हाय जितके दिवस सोबत मस्त एन्जॉय करा. मी आज भांडण झाले, मी दुसऱ्या दिवशी सकाळी सरकी होतो, मी जाऊ दे बाई, मीच हसून देतो, मी त्याची कान ओढण केस ओढण करतो, हसते, मग झालं. चांगलं कर आता. काय बोलू मला मी हे म्हणाल बस जाऊ दे, आता जाळ्या गेल्या गोष्टी पार पडल्या. मी प्रश्न नाहीये, तुम्ही विचारता. मला म्हटलं, मला असं वाटते, मग मला स्वतःला असं फील होते की बा आपणच कमी पडून राहिलो बा, मग दुसऱ्याचे म्हणजे बा दुसऱ्या बाया किती चांगल्या व्यवस्थित राहते, आपल्याला करू नाही शकून राहिलो, कामाने करू शकून स्वतःचं मन स्वतःला खाते, मग मी अपसेट होऊन जातो, मग मी दुःखी होऊन जातो. आणि तू काही ते मन घेऊन खाऊ नको, उद्या सकाळी चांगली भाजी करतो ते खातो. आजचा तुमची ह्या भांडणाच्या पाहिजे ब्लॉक करायचा राहिला ना माझ्या दिवसभराचा. बरं जाऊ दे ना, मला समजते त्या गोष्टी, मी मजाक मध्ये बोलतो. तू एवढी सिरियस होता का? तुला माहित आहे. पण जाऊ दे, गेल्या गोष्टी पार पडल्या. हाच मग आता बर ठीक आहे. अरे इकडे पाणी तर निघलं होता. असं आहे मित्रांनो, तुम्हाला वाटतं की आमचे भांडणं होत नाही, भांडणं लय होते, खतरनाक होते, पण मैं भी ऐसे पता कि मौत को छू के करके बाहेर आ जाता हूँ. हे टॅलेंट आहे माझं. तर चला मित्रांनो, तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही, आमचं हे चुलबुल असं चालू राहते. तोपर्यंत बाय बाय.